हालेलुया। आज वेळ वाया न घालवता पटापट आपण वचनाकडे जाणार आहोत। स्तोत्र 84 आणि वचन 2 आणि 3। स्तोत्र 84, भजन संहिता 84 और वचन 2 और 3। माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून, माझ्या जीवाला जगाची नाही, कुठल्या शानो शौकतची नाही, माझ्या आनंदाची नाही, खाण्यापिण्याची नाही, नातेसंबंधाची नाही, तर माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची म्हणजे परमेश्वराच्या फेलोशिपची, सहभागितेची किंवा त्याच्या उपस्थितीची काय आहे, उत्कंठा लागली आहे। अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे। माझा जीव झुरत आहे। आज आम्ही जगामध्ये बघतो मनुष्य जगी गोष्टीसाठी झुरतोय, पगार कमी झुरतोय, खायला कमी झुरतोय, है ना। काही लोक या दिवसांमध्ये ज्या वयामध्ये खेळायला पाहिजे, बागडायला पाहिजे, त्या वयामध्ये कुठल्या तरी व्यक्तीसाठी झुरतात येत, है ना। पण एक खरा ख्रिस्ती विश्वासणारा तो परमेश्वराच्या सहभागितेसाठी झुरतो। पुढे, माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने अरोळी मारत आहे। सेनाधीश, हे सेनाधीश परमेश्वरा, माझा राजा, माझा देवा, तुझ्या वेदीजवळ चिमणीला घरटे कराव्यास आणि निळवीला आपल्या पिल्लांसाठी कोटे बांधायस स्थळ मिळाले आहे। तुझ्या घरात राहण्याची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील। या ठिकाणामध्ये स्तोत्र करता थोडासा जेलेस झालाय। काय झालाय मराठीत काय म्हणू शकतो, ईर्ष्या। त्याला ईर्ष्या निर्माण झाली कुणा विरुद्ध माहितीये का, परमेश्वराच्या मंदिराच्या वेदीजवळ काही पक्षी आपलं घरटं करून आपल्या पिल्लांसह निरंतर त्याच्या घरात राहत आहे आणि याविषयी त्याच्या मनात ईर्ष्या निर्माण होत आहे आणि त्या ईर्ष्येने तो म्हणत आहे की तुझ्या अंगणामध्ये येण्यासाठी माझ्या मनामध्ये एक आग लागली आहे, तुला भेटण्यासाठी मी झुरत आहे। आणि ती उत्कंठा, आणि या नवीन वर्षामध्ये मला सांगू द्या, ज्यांच्या जीवनामध्ये ही उत्कंठा असेल त्यांच्या जीवनामध्ये अब्रामाबरोबर इसाकाचे म्हणजे आयझॅकचे पण आशीर्वाद असतील। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की। तो म्हणत आहे, हे जे स्तोत्र लिहिणारे लोक त्यांच्याविषयी दिलेलं आहे की गित्ती चालीवर, हे गित्ती लोक कोण आहेत थोडस फक्त माहिती म्हणून ऐका। हे गित्ती लोक ते आहेत ज्या वेळेला दावीद राजा झाल्यावर, दावीद हेब्रोन मध्ये पहिले यहुदाचा राजा होता, मग सियोन मध्ये तो संबंध इस्रायल राष्ट्राचा राजा झाला आणि राजा झाल्यावर तो राजगद्दीवर असताना त्याच्या मनात एक विचार आला, मी तर राजमहल मध्ये राहतोय परंतु देवाचा कोश, देवाची उपस्थिती जिथे येते, देवाचे सानिध्य जिथे येते, ते एक गरीब व्यक्ती अभिनादाब नावाचा व्यक्ती त्याच्या झोपडीत पडलेला आहे। आणि दावीद म्हणतो की जोपर्यंत मी देवाचा कोश माझ्या दावीद नगरीत घेऊन येत नाही तोपर्यंत मी राजगद्दीवर झोपणार नाही, तर मी चटईवर झोपल। दावीदामध्ये एक उत्कंठा निर्माण झाली की ज्या देवाने मला मेंढपाळापासून एक वैभवी राजा बनवला, पण त्या देवाची उपस्थिती जिकडे येते ती उपस्थिती, ते कोश, तो कराराचा कोश, ते परमेश्वराचा संदूक एका झोपडीत आहे। आणि दावीद महाराज प्लान करतात, बैलगाडी बनवतात, मस्त जोरशोर मध्ये हजारो लोक गिटारीस वाजवणारे गाणारे घेऊन निघतो। आणि तुम्हाला माहिती असेल की त्या घटनेमध्ये उजिया नावाचा व्यक्ती जो अमिनादाबचा पुत्र होता, एक याजकाचा पुत्र होता, परंतु कोश बैलगाडीतून बाहेर पडत असताना त्यांनी धरण्याचा प्रयत्न केला आणि तो जाग्यावर गतप्राण झाला। का गतप्राण झाला? कारण दाविदाची इच्छा योग्य होती पण पद्धत चुकीची होती।
आमच्याही जीवनामध्ये कधी कधी काही क्षेत्रामध्ये आम्हाला मात मिळते, आमची इच्छा योग्य असती पण पद्धत चुकीची असते. मग दावीदाला कळतं की अरे आपण पॅलेस्टाईन स्टाईल मध्ये कोश आणला म्हणून देवाने तडाखा दिला. देवाला पॅलेस्टाईन ना वेस्टर्न ना युरोपियन स्टाईल मध्ये त्याची उपस्थिती आणायला आवडत नाही, तर देवाला त्याच्या वचनानुसार त्याची उपस्थिती आणायला आवडते. हालेलुया. आज लोकांना असं वाटतं रॉक संगीत वाजलं म्हणजे उपस्थिती येईल, वँग 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 वाजलं म्हणजे उपस्थिती येईल, धूर सोडला म्हणजे उपस्थिती येईल. सॉरी, या आर्टिफिशियल गोष्टींनी देव प्रगट होत नाही. वचनाच्या आधारावर जो जीवन जगतो त्याच्या झोपडीमध्ये पण देवाची उपस्थिती येते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि दावीद एकदम टेन्शन मध्ये येतो. दावीद वर्षभर शांत राहतो, परंतु जिथं त्या बैलाने ठोकर खाल्ली, जिथं कोश पडला, तिथं होतं एबेद ओबेद गित्ती या परिवाराचं घर. आणि त्या गित्तीच्या घरापाशी तो कोश उचलून ठेवण्यात आला. लोकांनी विचार केला पुन्हा मागं नेलं तर अजून कुणाचं तरी तिकीट कन्फर्म व्हायचं. त्या भीतीने ओबेद एबेद गित्ती त्याच्या घरात ठेवण्यात आलं. 1 वर्ष कोश तिथं राहिला आणि वर्तमान आलं, देवाने ओबेद एबेद गित्तीच्या घराण्याने बरकत दिली. दावीद पुन्हा जागा झाला. मग दावीदाने काय केलं, मागच्या वेळेला आपण जगाच्या पद्धतीने कोश आणायचा प्रयत्न केला. त्यांनी सर्व याजक महायाजक सर्वांना बोलवलं आणि त्यांना विचारलं की कोश कसा आणायचा. आणि कोश आणण्याची पद्धत जी मोशेने सांगितली होती त्या पद्धतीने कोश घेऊन ते लोक निघाले. आणि हे ओबेद एबेद गित्ती 1 वर्ष देवाच्या सानिध्यात होते. इतकं देवाच्या उपस्थितीशी प्रेम झालं होतं ना, आणि ती उपस्थिती यरूशलेम मध्ये गेली म्हणून ते दुःखी होऊन हे स्तोत्र लिहितात की हे देवा, तुझ्या मंदिरात तुझ्या सानिध्यात पक्षी घरटे करून निरंतर राहतात. पहिले आम्ही वर्षभर निरंतर तुझ्याकडे होतो, पण आम्ही आता कधी कधी आठवड्यातून एकदा येतोय. म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीची महत्वाची गोष्ट सांगायची, उत्कंठा. तुमच्या जीवनामध्ये 2025 मध्ये सगळं गेलं तर जाऊ द्या, पण देवाविषयीची उत्कंठा जाऊ देऊ नका. ही उत्कंठा जर असेल तर मला सांगू द्या, आज आयझॅकचे जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद 7 प्रकारचे आशीर्वाद आहेत, ते तुमच्या जीवनात तुम्हाला मिळतील. आमेन, हालेलुया. तर जाऊया जास्ती वेळ न घेता उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अब्रामाच्या जीवनातून मग आपण इसाकाच्या जीवनाकडे जाऊया. उत्पत्तीचा 21 अध्याय आणि वचन 22 पासून पुढे. उत्पत्ती 21:22 पासून पुढे. त्या सुमारास असे झाले की अबीमेलेक व त्याचा सेनापती पिकोल हे अब्रामास म्हणाले, जे काही तुम्ही करिता त्यात देव तुमच्या बरोबर आहे. तर तुम्ही मला आता येथे देवाच्या शपथेवर असे म्हणा, मी तुमच्याशी व तुमच्या पुत्रपुत्राशी कपट करणार नाही. आणि जशी तुम्ही मजवर कृपा केली तशी मी तुम्हावर व ज्या देशात मी उपरी होऊन राहिलो आहे त्या ह्या देशावर कृपा करीन. अब्राहम म्हणाला, बरे, अशी मी शपथ वाहतो. बस, अब्रामाने अबीमेलेक नावाचा राजा जो त्याच्या काळात होता, जसं फारो मोशेच्या काळात एक फारो होता, योसेफाच्या काळात एक फारो होता. आमेन, हालेलुया. नाव बदलत जातं, परंतु त्या काळातला या काळातला नाव तेच राहतं, फक्त काळ बदलत जातो. सॉरी. आणि दुष्काळाची परिस्थिती होती. अब्रामाने त्या ठिकाणामध्ये त्या राजाबरोबर तो करार केला, त्याच्याबरोबर त्या ठिकाणामध्ये देवाणघेवाण केली. त्या ठिकाणामध्ये त्यांनी विहीर खणली आणि त्या विहिरीला नाव दिलं बेरशेबा. बोला, बेरशेबा. देवाचे एक महान सेवक आपल्या भारतामध्ये सेवा करतात, त्यांचं नाव आहे पास्टर PG वर्गीस. IET इंडियन इव्हांजेलिकल टीम म्हणून त्यांची पूर्ण भारतभर सेवा आहे. आणि ओरिसामध्ये त्यांचे जवळजवळ 10,000 पेक्षा अधिक चर्च आहेत. आणि त्याच्या जीवनामध्ये बेरशेबाचा जो अनुग्रह आहे, त्या अनुग्रहाच्या खाली आज जवळजवळ मला असं वाटतं 75च्या वयाच्या पुढे गेलाय तो व्यक्ती, पण आजही देवाच्या सेवेत निरंतर आहे. मी जास्त त्या व्यक्तीच्या चर्चचं नाव पाहिलं आणि त्या रात्री
मला परमेश्वराने बेर्शेबा काय आहे आणि बेर्शेबातले आशीर्वाद काय आहेत त्या गोष्टी मला प्रभूने प्रगट केल्या, आजच्या प्रार्थनेत प्रगट केल्या आणि त्याच गोष्टी तुमच्या समोर ठेवणार आहे. या नवीन वर्षामध्ये लोक खूप जोशमध्ये असतात. प्रॉफेटिक मेसेज 1 तारखेला थंड होऊन जातो. पण माझी इच्छा ही नाहीये की आज जो आशीर्वाद तुम्हाला वचनाद्वारे मिळणार आहे तो 2025 संपूस पर्यंत तुमच्यामध्ये ऍक्टिव्ह राहिला पाहिजे. आमेन. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं की त्या ठिकाणामध्ये त्यांनी तो करार केला. आता 31 वचनापासून पुढे चला. यावरून या ठिकाणाचे नाव बेर्शेबा, शप्तीची विहीर असे पडले. शप्तीची विहीर किंवा कराराची विहीर. कारण तेथे त्या दोघांनी शपथ वाहिली. बेर्शेबा येथे त्यांनी करार केल्यावर अबीमेलेक व त्याचा सेनापती पिकोल हे निघून पलिश्त्यांच्या देशी परत गेले. मग अब्रामाने बेर्शेबा येथील एशेल वृक्ष लाविला आणि तेथे सनातन देव परमेश्वर ह्याच्या नावाने प्रार्थना केली. आमेन, आमेन. आता मला सांगू द्या, जर तिथे त्यांनी तो वृक्ष लावून प्रार्थना केली म्हणजे तिथं वेदी बनली का? बनली का नाही बनली? अब्राम जिथेही प्रार्थना करत होता तिथे एक वेदी बांधत होता. अब्रामाच्या जीवनामध्ये 5 वेद्या होत्या. किती वेद्या? सुरुवात झाली शेखेम, उत्पत्तीच्या 12 अध्यायामध्ये. शेखेमच्या वेदीवरती त्याला अभिवचन मिळालं. परमेश्वर त्याच्याशी जे काही बोलला आम्ही कित्येक वेळा ऐकलंय. शेखेम पासून तो उत्पत्तीच्या 13 अध्यायात गेला. त्याला एक वेदी बनवण्यात आली, बेथेल. बेथेल मध्ये त्यांनी एक वेदी बनवली जिथं त्यांनी देवाची प्रार्थना केली. बेथेल पासून तो पुढे गेला आणि तिथे एक वेदी बनवली. त्या वेदीचं नाव होतं हेब्रोन. हेब्रोन याचा अर्थ इंटिमसी विथ गॉड, म्हणजे देवाबरोबरची जवळीकता. बेथेल म्हणजे देवाची प्रार्थना आणि शेखेम म्हणजे देवापासून मिळणारं अभिवचन. आणि ही 4थी वेदी बेर्शेबा, या बेर्शेबाला शप्तेची किंवा कराराची वेदी म्हणतात. आणि 5वी वेदी ती म्हणजे यहोवा इरे, जिथं त्याला पारखण्यात आलं आणि त्या वेदीचा अर्थ परमेश्वर पाहून देईल. आणि त्या वेदीवरची भविष्यवाणी कालवरीच्या वाटेवरती देवाच्या पुत्राने कवटी नावाच्या डोंगरावर पूर्ण केली. पित्याने आपला पुत्र पाहून या जगाला दिला, म्हणून जे कोणी त्याकडे पाहतात त्यांचा नाश नाही तर त्यांना सार्वकालिक जीवन मिळतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या 5 वेद्या अब्रामाच्या जीवनात होत्या. परंतु यहोवा इरे जर सोडली तर या ज्या 4 वेद्या आहेत, या 4 वेद्यावरती इसहाक पण जात होता आणि याकोब पण जात होता. आमेन, हालेलुया. आमचा टॉपिक आहे उत्कंठा. आणि त्या उत्कंठेला समजून घेण्यासाठी आपल्याला मी हा जो अध्याय वाचायला लावला त्याच्या मागचं कारण हे होतं की अब्रामाच्या काळामध्ये एक दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये थोड्या वेळापूर्वी आपण वाचलं की त्या ठिकाणामध्ये अब्राम राहिला. 21:34 उत्पत्ती. आणि अब्राहम हा पलिश्त्यांच्या देशात पुष्कळ दिवस उपरी म्हणून राहिला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. उपरी म्हणून राहिला. आणि आता उत्पत्ती 26 कडे जाऊया. मूळ मुद्द्याकडे मला तुम्हाला घेऊन जायचंय. उत्पत्ती 26:1 पासून पुढे. पूर्वी अब्रामाच्या वेळी दुष्काळ पडला होता. जो दुष्काळ अब्रामाच्या वेळी पडला होता ज्याच्याविषयी आपण थोडस वाचलं, तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला होता. तेव्हा इसाक हा पलिश्त्याचा राजा अबीमेलेक याचकडे गरार येथे गेला. कुठे गेला होता? गरार. सेम प्लेस जिथं अब्राम गेला होता त्याच ठिकाणामध्ये इसहाक पण गेला होता. आणि त्या परिस्थितीमध्ये तिथे दुष्काळ होता आणि गरार किंवा हा जो प्रदेश एक उंचवट्यावर असणारं ठिकाण होतं आणि दुष्काळाची परिस्थिती होती. आणि इसहाकाने एक विचार केला की काही लोक मिस्राकडे चालले होते. मिस्राकडे यासाठी चालले होते की मिसर हे खालच्या भागावरती होतं जिथं पाणी होतं, अन्न होतं, सगळ्या सुविधा होत्या. त्या विचाराने तो चालला होता. पण सडनली एक घटना त्या ठिकाणामध्ये घडली. पहा. तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, खाली मिस्रात जाऊ नको. या 2025 मध्ये परमेश्वर आज प्रत्येक व्यक्तीला
ठणकावून एक गोष्ट सांगत आहे, दुष्काळ किती मोठा पडू दे पण खाली मिस्रात जाऊ नको. या 2025 साठी तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणी येतील, अनेक प्रश्न येतील, अनेक समस्या येतील. मिसर म्हणजे माझं जुनं जीवन, मिसर म्हणजे गुलामी, मिसर म्हणजे आकर्षण. या सगळ्या गोष्टींसाठी प्रभू म्हणत आहे, दुष्काळ जरी असला तर माझ्या मुला, माझ्या मुली खाली मिसरात जाऊ नको. पुढे मी सांगेन त्या देशात राहा. मी सांगेल त्या देशात राहा. त्या देशात उपरी असा राहा. त्या देशात उपरी म्हणजे भाडोत्री. जर कोणी रेंटेड घरामध्ये राहताय ना, तर तुम्ही स्वतः रेंटेड घरात नाहीये. देवाचं अभिवचन मिळणारा व्यक्ती तो बी रेंटेड हाऊस मध्ये होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वाईट वाटून घेऊ नका की मी भाडोत्री घरामध्ये, स्वतःच्या घरात आहे, नो प्रॉब्लेम. देवाला धन्यवाद. रेंटेड हाऊस वाले बी स्वतःच्या घरामध्ये जातील येशूच्या नावात. आमेन, हालेलुया. परमेश्वर म्हणत आहे खाली मिसरात जाऊ नको. जिथं आहे तिथं उपरी बनून राहा. मी तुझ बरोबर असेन. नंबर 1, मी तुझ बरोबर असेन आणि तुला आशीर्वादित करेन. आणि तुला आशीर्वादित करेन. कारण हा सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन. आणि मी तुझा बाप अब्राम याशी वाहिलेली शपथ खरी करीन. मी आकाशातील तारा इतकी तुझी संतती वाढवीन. हे सर्व देश तुझ्या संततीस देईन. आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होती. या सगळ्या अभिवचनाची गोष्ट ऑलरेडी त्याने त्याचा बाप अब्रामाशी केली होती. आणि त्याच गोष्टी तो पुत्राशी बोलत आहे की तुझ्याद्वारे सर्व राष्ट्र आशीर्वादित होतील. मला सांगू द्या, तुमच्याद्वारे राष्ट्र मनुष्याला दर्शवण्यात येतं. तुमच्याद्वारे तुमच्या आसपासचे कुणीही लोक असो, कुठल्याही जाती धर्माचे असो, कुठल्याही गोष्टीचे ते आराधना करणारे असो, तुम्ही येशूच्या द्वारे त्यांना आशीर्वादित कारण ठरताल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूने एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पण 8 एकच होती. काय होती? खाली मिसरात जाऊ नको. कॉम्प्रोमाइज लाईफ जगू नको. तरतूद करू नको. दिखाव्याचं जीवन जगू नको. लोकांना आवडणारं, लोकांना संतुष्ट करणारं जीवन जगू नको. अनेक अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिसरातून येतील. काय नाही, जाऊन येऊ, चलताय नाही चलताय. थोड्या वेळासाठी तुम्हाला कुठंतरी कुणीतरी येऊन काहीतरी सांगल, काय नाही हो, कोण बघते, कोण ऐकणार आहे, कोण पाहणार आहे. मला सांगू द्या, मनुष्याला मोतीबिंदू होऊ शकतो पण ज्यांनी डोळा निर्माण केला त्याला मोतीबिंदू होऊ नाही शकत. हालेलुया. त्याला सगळीकडचं क्लिअर कट दिसतं. 8 एकच आहे. आयझॅकचे आशीर्वाद तुम्हाला आणि मला मिळावे आमच्यासाठी सांगितलंय, खाली मिसरात जाऊ नको. काही बुद्धिजीवी लोक मला म्हणतील की नव्या करारामध्ये येशू ख्रिस्त मागी लोकांचं दर्शन झाल्यानंतर, मागी लोक निघून गेल्यानंतर येशू ख्रिस्ताला घेऊन मरियम आणि योसेफ मिसरात नाही का गेले? मग ते का गेले? पण एक भविष्यवाणी होती, मी माझ्या सेवकाला मिसरातून घेऊन येईल. ती भविष्यवाणी तिथं पूर्ण झाली आणि ती पूर्ण करण्यासाठी देवाचा पुत्र या जगात आला आहे. आमेन, हालेलुया. आता या सगळ्या गोष्टी सांगितल्यात पण कधी सांगितल्यात? एक मोठा दुष्काळ पडलाय, है ना? एक मोठा दुष्काळ पडलाय आणि त्या दुष्काळामध्ये खाण्यापिण्याचे वांदेत. त्याच्यामध्ये इसाहक, रेबेका, एसाव, याकोब हे कुटुंब तिथे राहत आहे आणि त्या परिस्थितीमध्ये कदाचित त्यांनी तयारी केली असेल, बॅग बिग पॅक करून निघाले असेल आणि इसाक आणि रेबेकाला सांगितलं असेल आपल्याला निघायचंय. एसाव आणि याकोब पण आनंदात असतील, आता आपल्याला खायला मिळेल का? एसावला खायला खूप आवडायचं. मसुरीच्या डाळीवरती त्यांनी आपला अधिकार आपल्या बारक्या भावाला दिला होता आणि म्हणून देवाने त्याला का आशीर्वादित केलं नाही? कारण त्याला ज्येष्ठत्वाचा जो अधिकार दिला होता त्या अधिकाराचा त्यांनी आदर न केल्यामुळं त्याचं ते पद खाली करण्यात आलं. परंतु हा प्लान ठरल्यानंतर इसाकाला देवाचं दर्शन होते, खाली मिसरात जाऊ नको आणि घरी फॅमिली प्लॅनिंग करते मिसरात जाण्यासाठी. किती मोठं भांडण होईल ना? यावरती मी ऍक्च्युली काही वर्षापूर्वी मेसेज दिला आहे पण माझा मेसेज तो नाहीये.
अचानक ठरलंय सगळं, ट्रिपला जायचंय, गोव्याला जायचंय, आणि साहेबांचा फोन येतोय ऑफिसला या, सगळं कॅन्सल. बॅगा पॅक केलेले कुणाच्या डोक्यात पडतील? हालेलुया. आणि या परिस्थितीमध्ये इसहाक एक असा बाप आहे ज्याने कुटुंबापेक्षा देवाच्या वाणीला महत्व दिलं. त्याने देवाच्या वाणीला महत्व दिलं कारण तो देव त्याला माहित होता. ज्याने त्याच्या बापाला आशीर्वादित केलं होतं, ज्याने त्या दुष्काळात त्याच्या बापाला सांभाळलं होतं, तोच देव त्याच्याशी बोलत आहे. आणि त्यानंतर तो तिथून निघाला आणि उत्पत्ती 26:12 मध्ये त्याने दुष्काळामध्ये पेरणी केली आणि त्याला 100 पट पीक मिळालं. ती पेरणी करत असताना लोक त्याच्यावर हसले असतील. मी आज तो मेसेज देणार नाही, ऑलरेडी मी तो दिलाय. पण माझा आजचा मेसेजचा जो विषय आहे तो म्हणजे उत्कंठा. माझ्यामध्ये जर ती उत्कंठा प्रति दिवशी नसेल तर माझ्या जीवनात ना अब्रामाचे ना इसाकाचे आशीर्वाद येणार. जळजळीत अग्नीला दर्शवतं, लखलखीत अग्नीला दर्शवतं, थंडगार कोळशांना नाही. जर उत्कंठा असेल तर मला सांगू द्या, तुम्ही परिस्थिती अशी बदलू शकता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची इच्छा आहे की ती उत्कंठा आमच्यामध्ये प्रत्येक दिवशी वाढली पाहिजे. जगाच्या गोष्टीची उत्कंठा बाळगू नका. येशू स्पष्टपणे बोलून गेला, प्रथम तुम्ही माझं राज्य आणि माझी धार्मिकता मिळवण्याची उत्कंठा म्हणजेच खटपट करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही या गोष्टी करताल, जगातल्या गोष्टी तुमच्या दारापर्यंत येऊन पडतील. आमेन, हालेलुया. आणि मला सांगू द्या, त्या ठिकाणामध्ये त्याला तो आशीर्वाद मिळाला, सर्व त्याचं कल्याण झालं, बरकत मिळाली, खूप सारे दासदासी मिळाले. कुणाला? ज्या देशात तो भाडोत्री होता त्या देशामध्ये तो धनवान मालक झाला. का? कारण त्याने दुष्काळाकडे न बघता देवाकडे पाहून खाली मिसरात न गेल्यामुळं त्या परिस्थितीमध्ये मला सांगू द्या, थोडा वेळ त्रास होईल, थोडा वेळ अडखळण येईल, थोडा वेळ काहीतरी आम्हाला त्रासातून जावं लागल. पण मला सांगू द्या, जरी रात्री विलापाने बिराड केलं, प्रातःकाळी हर्षध्वनी होणार आहे. आमेन, हालेलुया. थोडा वेळ तो त्रास होणार आहे. बरेच लोक बॅकस्लाइड होण्याचं कारण, बरेच लोक श्रापित होण्याचं कारण, बरेच लोक आपल्या जीवनामध्ये यातना भोगण्याचं कारण ते तात्पुरता इलाज करण्यासाठी, क्षणिक गोष्टीसाठी, थोड्या वेळासाठी मिसरात जाऊन येतात आणि तिथंच त्यांची फसगत होते. इसहाक आम्हाला संदेश देत आहे. माझ्या देवाने मला सांगितलं, माझ्या समोरून खूप लोक मिसरात चालले होते, माझ्या समोर माझ्या शेजारी पाजारचे लोक चालले होते. तो भाडोत्री होता, कदाचित तिथे ज्या चाळीत राहत होता अख्खी चाळ रिकामी झाली होती, सगळे मिसरात चालले होते. पण इसहाक तिथंच होता. तुमच्याही आजूबाजूचे लोक, तुम्हाला ओळखणारे लोक, विश्वासणारे असतील, मोठे मोठे चर्च असतील, लीडर्स असतील, परिस्थितीशी समझोता करून खाली मिसरात जात असतील. पण तुम्ही तिथेच टिकून राहा, तिथेच पेरणी करा. त्याच वर्षी तुमचा देव तुम्हाला 100 पटीने आशीर्वादित करेल. हालेलुया. तुमच्या विश्वासात मिलावट होऊ देऊ नका, बनावटी जीवन जगू नका. लोक मूर्ख म्हणतात म्हणू द्या, पण मी माझ्या येशूची कास सोडणार नाही. आमेन, हालेलुया. आणि तिथून पुढे बायबल सांगतं की त्याच्या विरुद्ध षडयंत्र चालू झालं आणि त्या राजाने त्या देशातून त्याला अपमानित करून हाकलून दिलं. परंतु हाकलताना तो म्हणाला की तुम्ही आमच्यापेक्षा सामर्थ्यवान झाले. तर ते वचन वाचून पुढे जाऊया. उत्पत्ती 26:16. अबीमेलेक इसाकाला म्हणाला, हा, तू आमच्यातून निघून जा. हे आदरणी बोलणे का? आदराने बोलणे का? चल निकाल, निघून जा आमच्यातून. त्याचा अपमान करून त्या देशातून त्याला घालवून देण्यात आलं. पुढे, कारण तू आमच्याहून फारच सामर्थ्यवान झाला आहेस. कारण तू आमच्याहून फारच सामर्थ्यवान झाला आहे. मला सांगू द्या, जे दुष्काळामध्ये, सर्व परिस्थितीमध्ये, संकटामध्ये, दुःखामध्ये, आजारपणामध्ये जे खाली मिसरात न जाता आपल्या देवाच्या इच्छेवरती चालतात, ते या जगामध्ये निश्चितच या 2025 मध्ये फारच सामर्थ्यवान होणार. आमेन, हालेलुया. फारच सामर्थ्यवान होणार.
लोक मूर्ख म्हणतात, समजू द्या मूर्ख, पण आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही, तोंड पूजेपणा करणार नाही, चापुलसी करणार नाही, कारण आमचा पुरवठा आमचा यहोवा जायरा आहे, तो आम्हाला सर्व सहाय्य करण्यास समर्थ आहे. आमेन. लोकांना खुश करणारं जीवन थोड्या दिवसासाठी तुम्हाला सर्व गोष्टीचं प्रयोजन कराल, पण ख्रिस्ताला खुश करणारं जीवन तुमच्या जीवनामध्ये क्षणिक दुःख होईल, पण अनंतकालिक आनंद मिळणार आहे. आमेन. हालेलुया. पुढे तेव्हा इसाक तेथून निघाला आणि गरार खोऱ्यात डेरा देऊन तेथे आता थोडं तुम्हाला जागा दिशा या सगळ्या गोष्टीकडे लक्ष लावायचंय. तो वरून खाली आला. कुठून? ईसीजी माहिती, ईसीजी काढतात दवाखान्यात गेल्यावर, ज्याची लाईन अशी सरळ चालती तो जिवंत असतो का मेलेला असतो? हा, ज्याची लाईन खालीवर होती तो जिवंत असतो का? कधी कधी आम्ही एकदम टॉप लेवलचे ब्लेसिंग मिळवतो आणि अशी काही परिस्थिती येते की वरून आम्हाला खाली यावं लागतं. कधी कधी आम्हाला आदर सन्मानामधून खाली यावं लागतं, बरकतीतून खाली यावं लागतं, मोठ्या पदावरून खाली यावं लागतं, परंतु खोऱ्यात आल्यावरती माग पुढे विचार करू नका, पुढे पुढे निघा आणि देवासाठी काहीतरी करा. आमेन. हालेलुया. पुढे खाली खोऱ्यात आल्यावर आणि त्याचा बाप अब्राम त्याच्या हयातीत ज्या विहिरी खणल्या होत्या व त्या त्याच्या मृत्यूनंतर पलिष्ठांनी बुजवून टाकल्या होत्या त्या त्याने पुन्हा उकरल्या. आमेन. जे काय बुजवले ना ते पुन्हा उकरायला सुरुवात करा, पुन्हा त्या गोष्टी प्रार्थनेत चालू करा, पुन्हा देवाकडे मागायला सुरुवात करा, पुन्हा प्रार्थनेचं फावडं घेऊन उकरून काढा. हालेलुया. गडे मुडदे मत मेलेले मुडदेला का उकरू, परंतु प्रार्थनेचं फावडं घेऊन आशीर्वादाचा झरा काढण्यासाठी उकरायची सुरुवात करा. हालेलुया. खोव्यामध्ये जाऊन तो हात तिथं जाऊन विचार करायला लागला, मी एवढा मोठा धनवान व्यक्ती, मला एवढं सगळी काही संपत्ती मिळाली होती, माझ्या जीवनामध्ये एवढं काही सगळं होतं आणि मला तिथून अपमानित करून पाठवलं. 2024 मध्ये ज्यांनी अपमानित केलं ना, छोड़ दो उस बात को, 2025 में अपना फावड़ा लो और जिंदा पानी निकालने की कोशिश करो. आमेन. हालेलुया. इसाक हे नाही म्हणत पहिला अबीमेलेक माझ्या बापाबरोबर करार केला होता, या अबीमेलेकाच्या बापाने माझ्या बापाशी करार केला होता, पण मला अपमानित करून हाकलून दिलं. तो अपमानामध्ये विचार करत राहिला नाही, तर तो उन्नतीच्या मार्गाकडे चालला. कधी कधी तुम्ही डाऊन लेवलवरती येता, पण मला सांगू द्या, जे येशूवर विश्वास ठेवतात, जे जिथं लात मारतील तिथून पाणी काढतील. आमेन. हालेलुया. काळजी करू नका, तुमचं काही नुकसान झालेलं नाहीये, तुमची भरपाई देणारा काल आज युगानुयुग सारखा आहे.